सो लग्न म्हणजे दोन जीवांचा संसार उभं करणं आणि त्याकरताच घरात केवढ्या गोष्टी लागतात आणि त्याच एक्सप्लोर करणार आहोत वेडिंग्ज अँड बियॉन्ड मध्ये. हाय, माय एफ एमची मी आहे आरजी वैष्णवी. विनायका डिस्ट्रीब्युटर्स टाटा वोल्टस आउटलेटला आपण आलेलो आहोत आणि आपल्या इंडियामध्ये टाटा वोल्टसचे इंडियन मेड प्रोडक्ट्स कुठले अवेलेबल आहेत ते एक्सप्लोर करूयात. आपल्यासोबत आहेत विलास देसले सर, त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. मला सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जो काही प्रवास आहे इतक्या वर्षांचा तो जाणून घ्यायचा आहे. अत्यंत अभिमानाने तुमच्याशी शेअरिंग करायला आम्हाला आवडेल की गेल्या 37 वर्षापासून आपला हा उद्योगाचा जो वटवृक्ष रूपांतर त्याच्यात झालेलं आहे आता. आणि आपण म्हणतो ना की एवढेसे वेलू लावले दारावरी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी, तशी आपल्या आज उद्योगाची आज परिस्थिती आहे. टाटा सारखा देशातील नामांकित ब्रँड आपल्या कार्याचा गौरव करून आपल्याला 5 जिल्ह्यांचं डिस्ट्रीब्युटरशिप, C&F आणि 3 एवढ्या मोठ्या प्रीमियम मार्केटमध्ये 3 ब्रँड शॉपी घेऊन आपण जे काम करतोय हे नाशिककरांसाठी आणि उर्वरित 5 जिल्ह्यांसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवाची अशी बाब आहे. खूपच उत्तम. आम्हाला पण खूप अभिमान वाटतोय तुमच्या ह्या प्रवासाचा. सर, आता वेडिंग्स कडे येऊयात. काय होतं की लग्नाच्या वेळी आपण खूप खर्च करत असतो आणि खूप गोष्टी आपल्याला विकत घ्यायच्या असतात. काय व्हरायटी आपण ऑफर करतो फॉर न्यूली वेड्स? ह्या सगळ्या गोष्टींवर गेल्या 15 ते 20 वर्षापासून मी अत्यंत जबाबदारीने अभ्यास करूनच या इंडस्ट्रीमध्ये उतरलेलो आहे. एखादं नवीन जोडपं जेव्हा लग्न करतं, लग्नानंतर त्यांचं आयुष्य आव्हानात्मक असतं आणि अशा आव्हानात्मक आयुष्यात आज जगभरातला प्रत्येक कन्झ्युमरकडे एक सेकंद त्याचा हा महत्वाचा आहे आणि प्रत्येक सेकंद त्याचा वाचवण्यासाठी त्याला अंडर वन रूफ आम्ही सगळी रेंज देतोय. आणि जी काही रेंज देतो आम्ही की वॉशिंग मशीन आहे, डिश वॉशर आहे, सगळे फ्रीज आहेत, सगळ्या कमर्शियल प्रोडक्ट्स आहेत, AC आहे. ह्या AI च्या दुनियात आणि प्रत्येक सेकंदावर धावपळ असणाऱ्या दुनियात अत्यावश्यक सेवेमध्ये ह्या वस्तू आल्या आहेत. म्हणून त्या गुणवत्तापूर्ण वस्तू देणे आणि सेल केल्यानंतर त्याला चांगली सर्व्हिस देणे हा आपल्या इन्स्टिट्यूटचा मुख्य पाया आहे. नक्कीच. पण मग ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही म्हणतात की एका छताखाली आपल्याला भरपूर प्रोडक्ट्स मिळत आहेत, तरी मला सांगा सर की असा कुठला एक प्रोडक्ट आहे जो खूप जास्त प्रिफर केला जातो कारण त्याची सर्व्हिस किंवा इन जनरलच त्याचा खूप चांगला फायदा लोकांना बेनिफिट मिळालेला आहे? आम्ही सातत्याने मॅक्सिमम प्रीमियम क्लास कंझ्युमर आणि जो रोजच्या गरजा असणारा कंझ्युमरला विक्री पश्चात जी सेवा आहे ह्या सेवेवर आम्ही खूप कॉन्सन्ट्रेट ठेवतो. आणि आमचा जो 5 जिल्ह्यांमधला हा उद्योगाचा जो आमचा बेस आहे, जो पाया आहे, हा आम्ही C&F आहोत. आमच्या 3 स्वतःच्या ब्रँड शॉपी आहेत आणि आमचा स्वतःचा सर्व्हिस कोड आहे. म्हणजे आम्ही कोणावर डिपेंड नाही. माझे स्वतःचे इंजिनियर्स हे विक्रीनंतर ते प्रॉडक्टची सर्व्हिस द्यायला बांधील आहेत. म्हणून कंझ्युमरला हे सगळं खूप फास्ट सकारात्मक भेटतं. नक्कीच नक्कीच. सर्व्हिस खूप महत्वाची आहे. एक शेवटचा प्रश्न विचारते की आपण जसं म्हटलं की नवीन जोडपे येतील शॉपिंग करण्याकरता, तर एक मेसेज त्यांना द्याल की कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे टाटा वोल्टसचे कुठले प्रोडक्ट चूज करताना? की तुम्ही तुमच्यासाठीच हे आहे आणि तुम्ही चांगल्या वस्तूंचा आग्रह धरा. हे टाटाचं व्होल्टास कंपनीचं डायरेक्ट परचेस असणारं एक आउटलेट आहे आणि गुणवत्तापूर्ण आणि चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आपण उपलब्ध करून दिलेलं आहे आणि नवीन जोडप्यासाठी ही सुवर्ण संधी. नक्कीच. सो विनायका डिस्ट्रीब्युटर्स टाटा वोल्टस आउटलेट तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करणार आहेत. विलास सर इथे आहे जे तुम्हाला सगळी सर्व्हिस पण देणार आहे. सो कुठल्याही गोष्टीत खर्च करणार असाल तर मग त्याआधी इथे यायला एकदा विसरू नका. थँक्यू सो मच सर, तुमचा वेळ दिलात त्याबद्दल. थँक्यू. हाय, माय एफ एमची मी आहे आरजे शुभी आणि वेडिंग्ज अँड बियॉन्डमध्ये आज आपण एक अमेझिंग गेस्ट आहेत त्यांना भेटणार आहोत. पण त्याआधी कुठलेही लग्न कार्य असू दे किंवा कुठलाही कार्यक्रम, आपण कितीही उंची कपडे घातले ना तरीही आपला लुक पूर्ण होत नाही जर आपण दर्जेदार, छान असे चकाकणारे आणि उत्तम क्वालिटीचे दागिने नसतील घातले तर. आणि हेच गेल्या 48 वर्षांपासून आपल्याला प्रोव्हाइड करत आहेत अरविंद ज्वेलर्स. आणि अरविंद ज्वेलर्सचे जे फाउंडर आहेत अरविंद बागुल सर, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत अरविंद ज्वेलर्सचे डिरेक्टर सुद्धा ऋषिकेश बागुल सर. हॅलो सर, कसे आहात? छान. तुमचं हे जे अमेझिंग शॉप आहे इतकं फ्रेश आहे, त्याला असं होतं की प्रचंड व्हरायटी आपल्याला इथे नक्कीच बघायला मिळणार आहे. 48 वर्षांचा हा प्रवास, काय सांगाल, कशी सुरुवात झाली? मी ज्यावेळेला गुजरातमध्ये काम शिकायला गेलो आमच्या आत्याकडे, त्यावेळेला तिथून मी काम शिकून आलो
मला त्या कामाचा चांगला अनुभव आला. मी 1974 सालापासून काम करतोय आणि 82 साली मी हे काम सुरुवात केलं सराफी व्यवसायाचं. सर मला हेही विचारायचं आहे की आम शुअर खूप व्हरायटीज आणि आपण शुद्धतेसाठी इथे ओळखले जातो, तर आपली USP काय आहे? तर USP म्हणजे म्हटलं तर आम्ही कस्टमरशी 1 to 1 आम्ही स्वतः पण असतो नेहमी बरोबर. शॉपमध्ये. तर त्याच्यामुळे एक थोडंसं बऱ्याच वर्षाचा अनुभव असल्यामुळे एक वडिलांचा अनुभव की आता मी पण तुम्हाला शॉपमध्ये बसून मला 20 वर्ष झाले जवळजवळ. तर कस्टमरला त्या चॉईस आम्ही लवकर देऊ शकतो की जे ज्वेलरी आपल्याकडे बेस्ट ज्वेलरी बेस्ट प्युरिटीमध्ये मिळते. वाव. विथ दॅट आपण आपल्या सगळ्यांना माहिती की सोन्याकडे आपण फक्त दागिना म्हणून नाही तर एक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत असतो. बरोबर. सो इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण सोनं नक्की कधी खरेदी केलं पाहिजे, काय सांगाल? त्याला तुम्हाला ना दर महिन्याला एक प्रॉपर प्लॅन करून तुम्ही जशी इतर बाकी इन्व्हेस्टमेंट करताय तशी सोन्यामध्ये सुद्धा दर महिन्याला खरेदी करणं गरजेचं आहे. खरं आता लग्नाचा सीझन तसा वर्षभर असतो, पण आता जोरदार सुरू होणार आहे आणि आम शुअर जेही कस्टमर्स आपल्याकडे येतात ते काही ना काही नवीन रिक्वायरमेंट घेऊन येत असतील की आम्हाला हे असं काहीतरी बनवून द्या, तसं काहीतरी, किंवा तुमच्याकडे ज्या व्हरायटीज आहेत त्याबद्दल काय सांगाल आणि तुम्ही त्यांच्या रिक्वायरमेंट्स कशा फुलफिल करता? नक्की. ही जी गोष्ट एक कस्टमरच्या जी इच्छा आहे ती इच्छेपेक्षाही सुंदर कशी ज्वेलरी आपण ते कस्टमरला देऊ अशी विंडोज मिळालेले ते विंडोज आहेत आपल्याकडे, त्याच्यामुळे आपण ते कस्टमरला अवेलेबल करून देतो आणि त्यांना त्याच्यामध्ये बेस्ट रेट मिळाल्यामुळे ते कस्टमर पण खुश होतं त्याच्यामध्ये. येस. लग्नाचा जोरदार सीझन आता सुरू होणार आहे. सो ते जे फॅमिलीज आहेत ज्यांचा बस्ता वगैरे सगळं झालंय, आता ऍक्च्युली वेळ आली ती दागिने खरेदी करण्याची आणि दागिन्यांची खरेदी आता मोठी होते. काय त्यांना सल्ला तुमचा? माझं तर मत असं आहे की पहिले जर तुमचं लग्न ठरलंय तर तुम्ही सर्वात पहिले ज्वेलरीचं प्लॅनिंग केलं पाहिजे की पहिले ज्वेलरी खरेदी केली पाहिजे. कारण की ज्वेलरी ही गोष्ट आहे जर ॲज अ अमाऊंट म्हटली तर ती एक थोडीशी मोठी अमाऊंट असते. तर ती तुम्ही पहिले जर चॉईस केली तर तुम्हाला तुमचं बजेट जास्त प्लॅन करायला जास्त सोपं पडेल. कारण ही गोष्ट कशी आहे की कस्टम ज्वेलरीज पण आहे. कस्टम ज्वेलरी केल्यामुळे तुम्हाला ती खूप जास्त व्यवस्थित बेटर गोष्ट मिळते. जसे आपले टेलरमेड कपडे असतात, टेलरमेड तुम्ही ज्वेलरी म्हटले ती खूप जास्त सुंदर दिसते तुम्ही प्रत्येक कस्टमर. मला असं वाटतंय की 48 वर्षांपेक्षा हा जो प्रवास आहे हा फक्त क्वालिटी देऊन आणि व्हरायटीज देऊन इथपर्यंत तुम्ही नाही पोहोचलात तर तुम्ही ग्राहकांचा विश्वास पण संपादन केलंय. कारण असं रेअरली होतं ना की जिथे तुमच्याकडनं आम्हाला इन्साइट्स मिळतं की आम्ही कसं काय केलं पाहिजे, कसं सोनं ओळखलं पाहिजे, शुद्धता आणि ह्या सगळ्या गोष्टी. थँक्यू सो मच. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि तुम्ही दिलेले इन्साइट्स आहेत ते आम्ही सगळे लक्षात ठेवू. थँक्यू सो मच सर. येस. हाय, माय एफएमची मी आहे आरजे शुभी आणि आज चेंज मेकरमध्ये माझ्यासोबत खूप स्पेशल गेस्ट आहेत. तसं तर पहिलं प्रेम म्हणलं तर आपण खूप बोलू शकतो, पण मला असं वाटतं की खूप लोकांचं पहिलं प्रेम ना ही त्यांची पहिली कार असते और दुसरी और तिसरी, आणि हीच कार अतिशय नवीन राहावी, शाईन करत राहावी यासाठी फक्त प्रयत्नच नाही तर ही सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे 3M कार केअर स्टुडिओ, जे आपल्या शहरात आहेत आणि त्याचेच डिरेक्टर मिस्टर प्रणिल पाटील आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. हॅलो सर, हाव आर यू? आय एम गुड. आय एम डुईंग ग्रेट. सगळ्यात पहिले तर तुम्ही या म्हणजे व्यवसायात कसे आला, काय बरं तुमचा आजपर्यंतचा प्रवास आहे, काय सांगाल? तर प्रवास म्हणाले तर प्रवास चालू झाला माझा 2 वर्षापूर्वी. जसं तुम्ही म्हटलं की गाडी हे एक पहिलं प्रेम असतं. येस येस. तसं 2 वर्षापूर्वी मी एक गाडी घेतली होती आणि मला वाटलं की त्याच्यावर आपण काहीतरी नवीन गाडी आहे ती कंटिन्यू तशीच राहावी म्हणून आपण त्याच्यावर काहीतरी ट्रीटमेंट्स केल्या पाहिजे. बरोबर. यासाठी मी एक स्टोअरला गेलो होतो, नाव नाही घेणार मी, पण मी एका स्टोअरला गेलो होतो. तिथे आता मला माहिती होतं की कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट आहे, माझा त्याच्यात अभ्यास होता. तर मी तिथे गेल्यानंतर त्यांनी मला सर्व्हिसेस सांगितल्या, पण मला त्याचे बेनिफिट्स त्याचे काही क्युअर कशी घ्यायची किंवा काय काय अजून ऑप्शन्स आहेत त्या सगळ्या गोष्टी एज्युकेट नव्हत्या केल्या. तर बिंग अ मेकॅनिकल इंजिनियर मला सगळं माहिती होते आणि आय एम एक्स मर्सिडीज एम्प्लॉई. सो तिथे जाऊन तेवढा असा प्रीमियम फील नाही आला की आपण एवढी 50-60 लाख रुपयाची गाडी घेतोय आणि या ठिकाणी आपण गाडी घेऊन तिथे काम व्यवस्थित होईल का नाही. बरोबर. मला बिझनेस करायचा होता. सो मी
3M चूज केलं कारण 3M इज अ पायनियर ऑफ ऑल दिस डिटेलिंग. सो त्यानंतर 3M शी अप्रोच वगैरे केलं, त्यांना सांगितलं आमचा असा असा सेटअप आहे, आम्हाला पुढे काय करायचं आहे. ते पण खूप इम्प्रेस झाले आणि तशी जर्नी चालू झाली आणि फायनली आज इथे येऊन थांबलोय की प्रॉपर 3Mचा एक लक्झुरियस स्टुडिओ आम्ही नाशिकमध्ये ओपन केलाय, जो नाशिकमध्ये आजपर्यंत कुठे नव्हता आणि आय डोंट थिंक एवढी चांगली काळजी घेणारा स्टुडिओ कुठे होऊ शकतो. अगदी, म्हणजे मला असं वाटतंय की कार देताना म्हणजे तुमचं स्टुडिओ बघूनच इतका विश्वास ऑलरेडी ग्राहक म्हणून आम्हाला येत असतो. ऑन दॅट नोट मला हेही विचारायचं की आपल्या स्टुडिओमध्ये काय काय सर्व्हिसेस आपण कारच्या ग्राहकांना देतो? सर्व्हिसेस म्हटलं तर कुठलीही गाडी असू द्या तुमची, नवीन गाडी असू द्या, जुनी गाडी असू द्या, नवीन गाडीला आपण प्रोटेक्शनसाठी सिरामिक कोटिंग आहे, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स आहेत आपल्याकडे. त्यानंतर रॅप्स आहेत, मल्टिपल कलर्सचे रॅप्स तुम्ही करू शकता. काही मॉडिफिकेशन्स करायचे असतील गाडीला ते पण आपण प्रोव्हाइड करतो. त्यानंतर सन फिल्म्स आहेत, सन कंट्रोल फिल्म्स जे आहेत ते. ओके. देन डिटेलिंग होते. जर सपोज तुमची ओल्ड गाडी आहे, तिचा कलर थोडा डल झालेला आहे, तुम्हाला वाटतंय तुम्ही माझ्याकडे घेऊन या गाडी, तुम्हाला सेम शोरूम मधून काढली गाडी तेव्हा जशी शाईन होती तशी शाईन आम्ही करून देतो. कारण 3Mचे प्रॉडक्ट्सच एवढे चांगले आहेत की आणि आमची जी टीम आहे ती पूर्ण 3Mनी ट्रेन केलेली टीम आहे, त्यांना 7 to 8 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. सो ते प्रॉपर गाडी तुमच्या नव्यासारखी गाडी करून देतात. गप्पांमधून मला समजलंय की तुमचा जो स्टुडिओ आहे तो 7 days वर्किंग असतो, देयर इज नो सुट्टी, नो ऑफ. सो एवढं बिझी शेड्यूलमध्ये जो काही थोडा बहुत वेळ तुम्हाला मिळत असेल, तुम्ही काय करता आणि स्वतःला कसं मोटिवेट ठेवता? वेगवेगळे व्हिडिओज युट्यूबवर आहेत की आपण अजून कसं ग्रोथ करू शकतो या बिझनेसमध्ये किंवा कस्टमरला अजून कशा चांगल्या सर्व्हिसेस देऊ शकतो, हे सगळे व्हिडिओज बघत राहतो. नवीन नवीन लोकांना भेटणं होतं, त्यांच्याकडून सल्ले घेतो. राईट, या सगळ्या गोष्टी करत राहतो फावल्या वेळामध्ये. दॅट्स अमेझिंग. हे कस्टमर आल्यानंतर छान अशी स्वतःची गाडी शाईन करतच घेऊन जात असणार आहे. आय एम ऑलरेडी शुअर ऑफ इट. थँक्यू सो मच, तुम्ही आज आमच्या एवढ्या गप्पा मारल्या. थँक्यू सो मच. नमस्कार, माय FM ची मी आहे RJ वैष्णवी आणि चेंज मेकर्स मध्ये आज आलेलो आहोत विजय नर्सिंग होम येथे. डॉक्टर अतुल वडगावकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर, तुमचं खूप स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा. नमस्कार. डॉक्टर, मला सुरुवात ह्यापासून करायची आहे की हेल्थ चेकअप मुळात हा विषय लोकांना फार माहीत नाहीये, तर हेल्थ चेकअप बेसिकली काय असतं आणि याची किती गरज आहे? मला असं वाटतं की हेल्थ चेकअपची खूप जास्त गरज आहे. आपल्या इथं भारताचा जर विचार केला तर आजार झाल्यानंतरच आपण डॉक्टरकडे पोहोचतो. बरोबर. तर बाकीच्या देशामध्ये असं आहे की म्हणजे कमीत कमी 40% ज्या काही अपॉइंटमेंट्स असतात त्या प्रिव्हेंटिव्हच्या असतात. तर प्रिव्हेंटिव्हली आपण डॉक्टरकडे गेलो तर आपण कुठल्याही आजारात अतिशय लवकरात लवकर चांगल्या प्रकारे बरे होऊ शकतो. पण याच्यामध्ये असंही होतं डॉक्टर की एक मिसकन्सेप्शन असावी कदाचित की हेल्थ चेकअपच्या नावाखाली खूप वेगळ्या टेस्ट केल्या जातात. कॅन यू प्लीज एज्युकेट अस की कुठल्या टेस्ट केल्या पाहिजे? नाही, आता काय झालंय की काही काही लोकांना असं वाटतं की मी एक कोणतरी माणूस आला माझ्याकडे, मी ब्लड चेक केलं आणि माझी पूर्ण हेल्थ चेकअप झालं त्याच्यामध्ये. तर ब्लड चेकअप हा हेल्थ चेकअपचा असे 20% भाग असेल. पण त्याच्याबरोबर तुमची पूर्ण फिजिकल एक्झामिनेशन, त्यानंतर तुमचं एक्सरे चेस्ट, तुमचं स्ट्रेस टेस्ट, तुमची सोनोग्राफी, तुमचं गायनॅक मेडिकल चेकअप आणि तुमचं पूर्ण काउन्सिलिंग, ते सगळं बघून कोणीतरी काउन्सिलिंग करणं, हे सगळं जेव्हा होतं तेव्हा त्याला पूर्ण हेल्थ चेकअप म्हणता येईल. राईट, ओके. पण मग ह्यातच 22 वर्षापूर्वी विजय नर्सिंग होममध्ये आपण एक सुंदर उपक्रम सुरू केला, तो म्हणजे आयुष्यमान हेल्थ चेकअप. तर हा हेल्थ चेकअप एक्झॅक्टली काय असतो आणि ह्याचा आपल्या सगळ्या पेशंट्सला किंवा नॉर्मल जे लोक येतात त्यांना कसा फायदा होतो? जे काही आता आपल्या इंडियामध्ये ज्या काही आजारांनी आपण जास्त आजारांचं प्रिव्हॅलन्स आहे तो म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, आणि त्याचा प्रमाण खूप वाढताना दिसतं आपल्याला. त्याच्यामध्ये मेनली ब्लड प्रेशर, डायबिटीस असेल, हार्ट अटॅक असेल की कॅन्सर असेल, तर अशा ओबेसिटी आहे, तर ह्याचं प्रमाण आपल्या ह्याच्यात खूप जास्त वाढताना दिसतंय. आणि हे आजार हे जर वेळेच निदान झालं आणि जर तुमचं लाईफस्टाईल बदलली, दे आर लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस बेसिकली, तर तुम्ही त्याच्यामध्ये जर हे दे आर 100% प्रिव्हेंटेबल. सो याच्यामध्ये आपण जर अर्ली निदान केलं तर ते आपण 100% टाळू शकतो. ओके. पण मग ह्याच नॉन कम्युनिकेबल डिझीजेस मध्ये तुम्ही म्हटलात की आपण प्रिव्हेंट करू शकतो, कुठल्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्या पाहिजे आणि तुमचं मत काय आहे या नॉन कम्युनिकेबल डिझीजेस बद्दल? सगळ्यात महत्त्वाचं आहे ते लाईफस्टाईल आहे.
तुम्हाला माहिती आहे की आपलं खाण्याच्या ज्या सवयी आहेत त्याच्यामध्ये हे सगळे आजार आहेत ॲक्च्युली. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट्स किंवा फास्ट फूडचं जर सेवन असेल, तर फॅटी फूडचं सेवन असेल, आईस्क्रीम्स, बर्गर्स, चॉकलेट्स ह्याचं सेवन असेल आणि व्यायामाचा अभाव असेल, तर त्याच्यामुळं हे येणारे आजार आहेत. त्याचप्रमाणे जर तुमचं व्यायामाचा अभाव असेल, जास्त वेळपर्यंत तुमचं स्क्रीन टाईम असेल, आता तुम्हाला वाटेल की स्क्रीन टाईम हाऊ इट हेल्प्स टू दीज पर्टिक्युलर डिसीजेस. सी, स्क्रीन टाईममुळं काय होतं आहे की जेव्हा तुम्ही स्क्रीनवरती असतात, काही काही कंटेंट्स तुम्ही असे बघता की काहीही कंटेंट बघितल्यानंतर आपल्या शरीरात काही हार्मोन्स सिक्रेट होतात. आणि आजकालची नवीन पिढीमध्ये खूप काही असे कंटेंट्स आहेत की जे अनवॉन्टेड वेळा ते बघितले जातात आणि त्याच्यामुळं अनवॉन्टेड हार्मोन्स अवेळी सिक्रेट झाल्यामुळं त्यांचं अनेक आजार त्यांच्यामध्ये उद्भवतात. जसं की त्यांचे स्टंटेड ग्रोथ आहे. जर तुम्ही बऱ्याचशा फिमेल्समध्ये पाहिलं तर त्यांची ग्रोथ खूप कमी झालेली आहे, मेनार्की खूप लवकर येते आणि ह्याचं मुख्य कारण हे हार्मोनल चेंज आहे. आणि हार्मोनल चेंज हा अनवॉन्टेड कंटेंट बघितल्यामुळे होतोय असं मला वाटतं. वाव, ओके, दिस वॉज अन आय ओपनर. खूप वेगळा विषय आहे पण खूप छान तुम्ही सांगितलं, खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याकरताच लाईक डॉक्टर सेड की हेल्थ चेकअप हे अत्यंत महत्त्वाचं आहे, आपण त्याला खूप लाईटली घेतो. सो डॉक्टर, खूप आभार, तुम्ही तुमचा इतका वेळ दिलात त्याबद्दल. धन्यवाद. हाय, वेडिंग्ज अँड बियॉन्ड मध्ये मी आहे माय एफएमची आरजे शुभी. तुम्हाला माहिती आहे साडी हा जो प्रकार आहे हा किती जुना आहे ते, और लेट्स से हा कुणी इन्व्हेंट केलाय? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. मला माहिती आहे याचा काही ॲक्च्युली आपल्या आयुष्याशी फार संबंध नाही आहे, कारण हे सगळं मी सुद्धा गुगल करून घेतलं आहे. पण ऑन दॅट नोट, जोपर्यंत आपल्या वॉर्डरोबमध्ये साडी हा प्रकार नसतो ना, तोपर्यंत मला असं वाटतं की आपला वॉर्डरोब कम्प्लीट होऊच शकत नाही. आणि असंच साडी हब आपल्या नाशिकमध्ये आता आहे, जिथे आपल्याला व्हरायटी मिळणार आहे. आज आपण गप्पा मारणार आहोत श्री सम्राज्ञी, जे आहे सौंदर्याची नवी ओळख, यांचे जे ओनर्स आहेत मिसेस सुजाता गांगुर्डे आणि मिसेस चेतश्री देवरे यांच्याशी. कशा आहात? मस्त. तुमचं जस्ट लाईक यू. थँक्यू सो मच. सो प्लीज टेल अस की नक्की सुरुवात कशी झाली, कुठून झाली? ॲक्च्युली शोभी, मी ना प्रोफेशनने सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी प्रोफेशन आहे इंटेरियर डिझायनर. ओह माय गॉड, यू टर्न सरळ. येस. ॲक्च्युली आम्ही साऊथला गेलेलो होतो. अच्छा. त्या पिरियडमध्ये आम्ही भरपूर साड्या खरेदी केल्या तिथनं. ओके. आणि तिथनं आम्हाला खूप काही माहिती पडलं की इव्हन प्युअरच्या साड्या आहेत, त्यांना एक 2 to half months एक साडी बनायला लागतं. याच्याने आमची क्युरियोसिटी खूप वाढली. ओके. आणि ॲक्च्युली माझ्या आईला आणि माझ्या आजीला साड्यांची प्रचंड आवड आहे. तेव्हापासून मलाही खूप आवड आहे आणि मला त्याच्यात काहीतरी करायचं होतं. आणि जशी चेतश्री आणि मी, आम्ही कधीपासून सोबत आहोत आणि आम्हाला दोघींनी साडीची प्रचंड आवड आहे. त्याच्यात आमच्या दोघींची चॉईस पण खूप सेम आहे आणि आम्हाला साड्या विअर करायला पण खूप आवडतात. आणि सुंदर दालन इथे त्यांनी थाटलेलं आहे. असं असतं ना की प्रत्येक जे ज्याच्याकडे साडी अशा विकायला असतात ते काही ना काही वेगळं आपल्याला ऑफर करण्याचा प्रयत्न करतात. सो आपला असा ब्रँडचा USP काय आहे? ॲक्च्युली ना, आम्ही जसा एक सर्वे केला होता की आमच्या नाशिकमध्ये जशी आपली प्युअर पैठणी बनते, बरोबर, आणि जिथे आमचं शॉप आहे शरणपूर कॅनडा कॉर्नरमध्ये, तिथे ॲक्च्युली पैठणी, काठपदर, पटोला ह्या साड्यांचं खूप ऑलरेडी ट्रेंड आहे. तर आम्हाला त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं साईड बघायचं होतं जे यंगस्टरसाठी सुद्धा प्रिफरेबल असेल. की जशा माझ्या वयाच्या मुली किंवा एक माझ्यापेक्षा कमी एजच्या मुली, आपल्याला काय आता की रेडी टू वेअर साडीचं खूप क्रेज असतं की ॲक्च्युली मिऱ्या नको किंवा प्लेट्स नको याला, आणि येत पण नाही कधी कधी असं एक. मला ते कधीच ऍक्च्युली त्यावेळी मी विचार केला होता की त्याच्यामुळे मला वेस्टर्न डिझायनर याच्यामध्ये जायचं होतं. तर आपल्याकडे एक वेस्टर्न डिझायनर, कांचीपुरम अशा साड्यांमध्ये भरपूर आपल्याकडे व्हरायटी उपलब्ध आहे. वाव वाव. ऑन दॅट नोट, ज्या लोकेशनवर आपलं हे साडी हब आहे ते खूप जास्त युनिक आहे असं मला वाटतं. सो काय बरं ठरवून तुम्ही इथे हे लोकेशन निवडलंय? कॉलेज रोड इथे जवळ आहे आणि कसं मी लहानपणापासून नाशिकमध्ये वाढली, तर मला ऑलरेडी कॅनडा कॉर्नर, शरणपूर, जशी माझी आई साड्या घेत होती तर कंटिन्यू इथले शॉप्स आपण प्रिफर करतो. ऍक्च्युली आपल्याला दुसरीकडे जायची गरज नाही. बरोबर. ह्या तुम्ही इथे फिरलं की तुम्हाला अगदी सगळ्या साड्या इझिली अवेलेबल होतात. त्यामुळे एक प्राईम लोकेशन आहे. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की लग्न सराईचं आता हे आहे, पूर्ण सीझन आहे.
सो प्रत्येक कपलला स्पेशली नवरीला मी तर म्हणेन काहीतरी वेगळं दिसायचं असतं. सो आपण अशासाठी कसे तयार आहोत फॉर द वेडिंग्स अँड बियॉन्ड मी तर म्हणेन. आधी कसं आपली मराठी संस्कृतीच साडीपासून सुरुवात होते, तर मग नक्कीच त्याच्यात पण खूप ऑप्शन्स असतात. फक्त पण आपण कसं आहे आता वेस्टर्न कल्चरकडे लोकांचं खूप जास्त हे झालंय, पण मग नक्की त्यांनी शॉपवर यावं आणि बघावं. नक्कीच एक त्यांच्यासाठी चांगले ऑप्शन्स आम्ही आणलेले आहेत की मग परत आपली जी संस्कृती आहे तीच आपण पुढे जोपासली पाहिजे. हे आता आपल्याच हातात आहे, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आपण पुढे घेऊन गेली पाहिजे. मला असं वाटतं की तुमची जी टॅगलाईन आहे सौंदर्याची नवी ओळख मध्ये असता. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्याशी आज इतक्या गप्पा मारल्या, तुमच्याकडे असलेल्या सुंदर व्हरायटी बद्दल सांगितलं. आय एम शुअर की आता नाशिककरांना ऑप्शन नाही इथे येण्याशिवाय. सो थँक्यू सो मच. थँक्यू, आम्हाला पण तुझ्यासोबत बोलून खूप छान वाटलं.